आज आपण हळीवाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। अर्धा किलो हळीवाच्या लाडूसाठी 50 ग्रॅम हळीव, 25 ग्रॅम बदाम, 25 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम डिंक, 200 ग्रॅम गूळ आणि 200 ग्रॅम ओला नारळ घेतलाय। नारळाची साल काढून तो किसून घेतला आहे आणि थोडीशी 2 चमचे खसखस। हे साहित्य आपल्याला लागणार आहे। सगळ्यात प्रथम आपण हळीव मंद गॅसवर भाजून घेऊया। हळीवामध्ये असणारा उग्र वास घालवण्यासाठी आपण हळीव भाजून घेत आहोत। हळीव तडतडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने हळीव तडतडत आहे। एक अर्धा सेकंद फक्त आपण ठेवूयात कढईत आणि काढून घेऊयात। जास्त भाजायचे नाहीये, नाहीतर कडसरपणा। हे भाजलेले हळीव नारळाच्या पाण्यात अर्धा ते पाऊण तास भिजत टाकायचे। आता थोडं साजूक तूप टाकून ड्रायफ्रुट्स भाजून घेऊ। आता ड्रायफ्रुट्स नंतर ओला नारळ जो खोवलेला आहे तो भाजून घेऊया। नारळ खोवून किंवा किसून घ्यायचा आहे, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं। जर तो किसला तर थोडा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे, कारण किसल्यानंतर तो फार जाड दाताखाली येतो। आवडत असेल तर तसा ठेवू शकता किंवा मग मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घ्यायचा आहे। नारळ अगदी थोडा वेळ भाजायचा आहे। नारळाचा किस नारळातला ओलावा जाऊपर्यंत नारळ परतून घ्यायचा आहे। आता कढईत थोडंसं तूप टाकून आपण लाह्या तळून घेऊयात, डिंक तळून घेऊयात। त्यात डिंक तळून त्याच्या अशा छान लाह्या तयार होतात। फुलतो डिंक छान। डिंकाप्रमाणेच खसखस पण थोडीशी आपण भाजून घेऊया। त्यात तूप न टाकताच ती थोडी भाजून घ्यायची आहे। सगळ्या वस्तू तुपात भाजून झाल्या आहेत। आता आपण भिजवलेले हळीव कढईत टाकून घेऊयात परतायला। बघू शकता हळीव छान भिजले आहे, ते फुलले आहे छान। आता आपण ते कढईत टाकून फ्राय करून घेऊयात।
थोडंसं तूप टाकूया आता. आता यातच आपण फ्राय केलेले सगळे पदार्थ टाकून घेऊयात. प्रथम टाकूयात ओला नारळ, त्यानंतर ड्रायफ्रूट्स, त्यानंतर खसखस, सुंठ पावडर टाकायची थोडीशी, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यातच गूळ टाकायचा आहे आता. गूळ विदाउट केमिकलचा लालसर गूळ घ्यायचा आहे, चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही याला. गूळ वितळून पूर्ण घट्ट होईपर्यंत असं हलवत राहायचंय. बऱ्यापैकी गूळ घट्ट झालेला आहे, मिश्रण तयार होत आलं आहे. 1-2 मिनिटं अजून आपण परतून घेऊया. त्याचा आता घट्ट गोळा तयार व्हायला लागला आहे, म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं. आता त्यात शेवटी थोडी वेलची पावडर टाकून घेऊया. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याचे लाडू वळूया. हे मिश्रण थोडा वेळ थंड करून घ्यावं लागेल. आता यात डिंक टाकून, तळलेला डिंक टाकून व्यवस्थित मिक्स करून आपण लाडू बांधायला घेऊयात. बघू शकतात मित्रांनो, हे अशा पद्धतीने मिश्रण तयार झालं आहे. आता आपण याचे छान छोटे छोटे लाडू वळून घेऊया. हळीवाचा लाडू हा छोटाच वळायचा असतो, फार मोठा नसतो करायचा, कारण हळीव फार उष्ण असतात. अशा पद्धतीने मी लाडू तयार करून घेतलाय. असे सगळे लाडू मी तयार करून घेत आहे. अशा पद्धतीने हळीवाचे सगळे लाडू तयार झाले आहे.